पुण्याच्या मॉडर्न कॉलेजमध्ये जातीवादाचा आरोप। नेमकं प्रकरण काय जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओतून। नमस्कार, मी तन्वी सुनील, न्यूज अनकटच्या स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत करते। लंडनहून जय भीम सगळ्यांना। माझ्या हातामध्ये आयडी कार्ड आहे आणि मी ज्या कंपनीत मला नोकरी लागली होती त्या कंपनीच्या बाहेर उभो आहे। आयडी कार्ड परत करायला चाललोय। का तर म्हणजे नोकरी गेली कोणामुळे? पुण्याच्या कॉलेजमुळे। या कंपनीने पुण्याच्या कॉलेजला विचारलं की मी त्यांचा विद्यार्थी होतो का। त्या कॉलेजने सांगितलं नाही आणि त्याच कॉलेजने माझे युनिव्हर्सिटीच्या ऍप्लिकेशनच्या टायमाला मला 2 लेटर ऑफ रिकमेंडेशन दिले होते। मग यावेळेस तिने का नाही सांगितलं? कारण नकोय ना, आम्ही पुढे गेलेलो नकोय तुम्हाला। हे फक्त आयडी कार्ड किंवा फक्त नोकरी नव्हती, हे माझ्या परिवाराचा, माझ्या शिक्षकांचा, माझ्या समाजाचा, सगळ्यांचा अनेक वर्षाचा संघर्ष होता। मी नोकरी कमवली आणि पुण्याच्या कॉलेजमुळे गेली। आज आपण बोलणार आहोत पुण्यातील मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट, सायन्स अँड कॉमर्स या प्रतिष्ठित महाविद्यालयातील एका गंभीर आरोपाबद्दल। एका माजी विद्यार्थ्याने कॉलेज प्रशासनावर जाती आधारित भेदभावाचा आरोप केला आहे आणि त्यामुळेच पुन्हा एकदा शिक्षण संस्था खरंच सर्वांसाठी समान आहे का, हा प्रश्न समोर आलाय। ही घटना मॉडर्न कॉलेजच्या माजी विद्यार्थ्याशी संबंधित आहे। त्या विद्यार्थ्याचा दावा आहे की तो युनायटेड किंगडम मधील एका कंपनीत नोकरीसाठी निवडला गेला होता, परंतु कॉलेजकडून आवश्यक शैक्षणिक व्हेरिफिकेशन वेळेत न मिळाल्यामुळे त्याची ती नोकरी रद्द झाली। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या विद्यार्थ्याचा आरोप आहे की त्यांच्याकडून त्यांच्या जातीविषयी प्रश्न विचारले गेले आणि म्हणूनच त्याच्या कागदपत्रांची प्रक्रिया जाणीवपूर्वक विलंबित करण्यात आली। या आरोपानंतर सोशल मीडियावर प्रचंड चर्चा रंगली आहे। काही जण म्हणतायत की शिक्षण हे समानतेचं साधन आहे, तर काही जण विचारतायत जातीचा प्रश्न अजूनही कॉलेजच्या भिंतीआड आहे का। मॉडर्न कॉलेज प्रशासनानं मात्र या सर्व आरोपांना नाकारलं आहे। त्यांचं म्हणणं आहे की विद्यार्थ्याला सर्व आवश्यक कागदपत्र वेळेवर दिली गेली। त्यांनी स्पष्ट सांगितलं, आमच्या कॉलेजमध्ये जातीवर आधारित कोणताही भेदभाव होत नाही, सर्व विद्यार्थ्यांना समान वागणूक दिली जाते। ही केवळ फक्त एक घटना नाही, भारतासारख्या देशात शिक्षणाला समता, बंधुता आणि न्याय देण्याचं माध्यम मानलं जातं। पण प्रत्यक्षात अनेक वेळा विद्यार्थ्यांना त्यांच्या सामाजिक ओळखीमुळे अडचणी येतात। तर आता थोडक्यात पाहूया महाविद्यालयात जातीवाद कशा स्वरूपात दिसू शकतो। काही विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष होणं, शिष्यवृत्ती किंवा संदर्भ पत्रात विलंब होणं, ग्रुप वर्क आणि चर्चांमधून बाजूला ठेवणं आणि कधी कधी थेट अपमानास्पद टिप्पणी केली जाते। हे सगळं मानसिक ताण निर्माण करणार आहे। विद्यार्थ्यांची करिअरची संधी, आत्मविश्वास आणि मानसिक आरोग्य या सर्वांवर त्याचा परिणाम होतो। या प्रकरणानंतर अनेक विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिल्या। काहींनी म्हटलं ही फक्त एका विद्यार्थ्याची नाही तर हजारो विद्यार्थ्यांची लढाई आहे, तर काही जणांनी कॉलेज प्रशासनाला पारदर्शकता राखण्याचं आवाहन केलं। आजच्या पिढीला अपेक्षा आहे की शिक्षण संस्था या समावेशितेचं प्रतीक असाव्यात, जिथे जाती, धर्म, लिंग किंवा पार्श्वभूमी यावरून कोणालाही वेगळं ठरवलं जाणार नाही। प्रश्न फक्त आरोपांचा नाही, तर या घटनांनी आपल्याला विचार करायला भाग पाडले। आपल्या शिक्षण संस्था खरंच सर्वांसाठी सुरक्षित आणि समान आहेत का? यासाठी आवश्यक आहेत काही पावलं। ती म्हणजे प्रशासनाने सर्व प्रक्रियांमध्ये पारदर्शकता आणणं, विद्यार्थ्यांसाठी स्पष्ट तक्रार यंत्रणा तयार करणं, विविध जाती धर्मातील विद्यार्थ्यांमध्ये संवाद वाढवणं आणि शिक्षकांनी समावेशकतेचं प्रशिक्षण घेणं। जातीवाद रोखणं म्हणजे केवळ कायदा पाळणं नाही, तर मानवतेची भावना जपणं आहे। मॉडर्न कॉलेजचं हे प्रकरण एक आरसा आहे, जो दाखवतं की शिक्षणाच्या भिंतींच्या आजही समाजात असमानता डोकावते, पण बदल शक्य आहे जर विद्यार्थी, शिक्षक आणि समाज एकत्र येऊन समता या शब्दाचा प्रत्यक्ष अर्थ देतील। मग प्रश्न असा आहे, आपण फक्त या घटनांवर चर्चा करणार आहोत का, की त्या बदलासाठी काहीतरी करणार आहोत? तुम्हाला असं वाटतं का शिक्षण संस्था म्हणजे सर्वांसाठी समान संधीचं ठिकाण असावं? कमेंट मध्ये नक्की सांगा। अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत रहा न्यूज अनकट। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।